स्वागत आहे मित्रांनो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर। तर आज एक नवीन मोबाईल बघणार आहे, स्पेसिफिक बघणार आहे आपण। याच्यामध्ये काय काय अवेलेबल आहे, कोणकोणते प्रोसेसर आहेत, कोणकोणते कोर आहेत, कोणकोणते कॅमेरे आहेत, कोणकोणते बॅटरी आहेत, कोणकोणते चार्जर आहेत, सगळं बघणार आहे। 5G इंडिया सपोर्ट आहे की नाही, कसा आहे, अपकमिंग मोबाईल आहे आणि तो आहे Xiaomiचा मोबाईल आहे। कसा आहे, याच्यामध्ये काय काय बारीक बारीक गोष्टी आपण जाणून घेणार आहोत। लवकर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, या मोबाईलचं जे नाव आहे Xiaomi Redmi K70E आहे, असं नाव आहे। K70 रेडमीचा हा मोबाईल आहे। ह्याच्यामध्ये आहे वर्जन 14चं वर्जन आहे, जे की आता सध्या जे आहे 14चं वर्जन चालू आहे। प्रत्येक मोबाईला अपकमिंग मोबाईलला सगळ्यात कोणीही 14च आहे। आता जे आपण बघणार आहे याच्यामध्ये MediaTek Dimensity 8300चं प्रोसेसर आहे। 8300 एक भलं मोठं प्रोसेसर आहे। लास्ट मला असं वाटते की MediaTek Dimensity 9000 आहे आणि त्याच्या पुढे लिमिट नाही आहे, तेच लास्टचं प्रोसेसर आहे। MediaTek Dimensity 8300चं हे प्रोसेसर आहे, म्हणजे 700नच कमी आहे, जे की हे प्रोसेसर चांगलं काम करणार आहे। अल्ट्रा आहे, 8300 अल्ट्राचा प्रोसेसर आहे, म्हणजे चांगलंच काम करणार आहे। याच्यामध्ये कोणकोणते कोर आहेत MediaTek Dimensity 8300 कोणकोणते कोर आहेत ते कोर बघणार आहे सगळ्यात पहिले आपण। ते कोर आहेत ऑक्टा कोर 3.35 GHz सिंगल कोर प्लस 3.2 GHz आणि त्याच्यानंतर 3.2 GHz ट्रायकोर प्लस 2.2 GHz क्वाड कोर। हे 2-3 कोर आहे त्याच्यामध्ये। एक आहे 3.35 GHz सिंगल कोर, 3.2 GHz ट्रायकोर आणि 2.2 GHz 3 कोर आहेत। 3 कोर बेस्ट आहेत 8300च्या प्रोसेसरसाठी MediaTekच्या, जे की खतरनाक काम करणार आहे हे प्रोसेसर। आणि कोर जास्त दिला त्याने, 3 कोर दिला म्हणजे प्रोसेसरचा परफॉर्मन्स चांगलाच आहे। आणि याच्यामध्ये जे आपण आता हे पाहणार आहे की रॅम किती आहे, तर रॅम आहे याच्यामध्ये 12 GBचा रॅम आहे, मोठा रॅम आहे 12 GB, जो की अनस्पेसिबल आहे 12 GB। आता हात भरतच नाही, 8 GB भरत नाही आपल्याला। आणि याच्यासोबत तुम्हाला 6.67 इंचाचा डिस्प्ले आहे, भल्ला मोठा डिस्प्ले आहे, जो की 16.94 सेंटीमीटरचा आहे। आणि डिस्प्ले OLED दिला आहे, जे सुपर AMOLED येत असतात तशामधून हा OLEDचा डिस्प्ले आहे। OLEDचा डिस्प्ले आता नवीन युराईल डिस्प्ले। आणि किती मेगापिक्सल आणि हा कितीचा रेझोल्युशन करते हा मोबाईल, पिक्सलचा किती पिक्सल नाव दाखवू शकते ते पण बघणार आहे। जे दाखवू शकते 1220 मल्टिप्लाय बाय 2712 पिक्सल नाव दाखवू शकते। फुल HD प्लस हा दाखवू शकते मोबाईल, आणि फुल HD प्लसचा हा डिस्प्ले आहे। आणि आता हे डिस्प्लेची गोष्ट झाली। आता आपण रिफ्रेश करताना अटकला नाही पाहिजे मोबाईल, म्हणून 120 वॅटचा HZचा रिफ्रेश रेट आहे। बेंचलेस विथ पंच होल डिस्प्ले आहे। डिस्प्लेच्यामध्येच कॅमेरा आहे। आता डिस्प्लेमध्ये कॅमेरा ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे। तर कॅमेराचा स्पो किती आहे, 64 मेगापिक्सलचा वाईड अँगल प्रायमरी कॅमेरा, म्हणजे 64 मेगापिक्सलचा मेन कॅमेरा असणार आहे। 64 मेगापिक्सलना फक्त तुम्ही सुद्धा फोटो काढू शकता। जर क्वालिटी दाखवायची 64 मेगापिक्सलच लावून तुम्ही फोटो काढू शकता। दुसरा आहे 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड अँगलसुद्धा तुम्हाला आहे। अल्ट्रा वाईड अँगल याच्यात 8 मेगापिक्सलचा 2 मेगापिक्सलचा मायक्रो कॅमेरा आहे। ठीक आहे, आता मायक्रो कॅमेरा असताना छोटे छोटे सूक्ष्म जीवसुद्धा दाखवणार आहे कॅमेरा, जो की हा मायक्रो लेन्स आहे, जे की हे खतरनाक आहे। आणि LED फ्लॅशसुद्धा आहे, बॅकलेस LED फ्लॅशसुद्धा असणार आहे बॅकलेस। आणि याच्यामध्ये जे आहे आता एक ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे, तो 4Kची क्वालिटी दिला आहे 30 FPS जे की 4K क्वालिटी देऊ राहिली, कॅमेरे चांगले आहेत, क्वालिटी हा खतरनाक देणार आहे हा मोबाईल। आणि जे की आता फ्रंटली आपण बघू किती मेगापिक्सलचा आहे। फ्रंटली आहे 16 मेगापिक्सलचा वाईड अँगलची लेन्स आहे। 16 मेगापिक्सलसोबत वाईड अँगलची लेन्स, जी की 30 FPSवर रेकॉर्डिंग करते फुल HD। आणि हा मोबाईल फुल HD सपोर्ट करते। आणि हा जो फ्रंटली याने चांगलाच दिला आहे तरी 16 मेगापिक्सलची अंदाने चालून जाणार। आणि 5500 mAhची बॅटरी आहे, आणि 5G इंडिया सपोर्ट आहे, आणि 90 वॅटचं चार्जर आहे। 5500 mAhची बॅटरी म्हणजे चांगलीच टिकणार आहे दिवसभर। आणि फास्टेस्ट चार्जिंग सपोर्टेड आहे, आणि याच्यामध्ये 90 वॅटचं चार्जर आहे, मोठं चार्जर आहे, 5G इंडिया सपोर्टेड आहे, छोटे छोटे बसतात ज्ञान। आणि 256 GBचा एक्सपांडेबल स्टोरेज काही नाही आहे, 256 GBचा इंटरनल स्टोरेज आहे। आणि एक्सपेंडेबल स्टोरेज काही नाही, डस्ट रेजिस्टंट वाटर रेजिस्टंट येणे की दिले नाही। मोबाईलमध्ये सगळ्या गोष्टी प्रॉपर आहेत, परंतु डस्ट रेजिस्टंट वाटर रेजिस्टंट पाहिजे मोबाईलात। 2-3 गोष्टी कमी करतात माझ्या नजरेत। तुम्हाला जर आवडला असेल तर मोबाईल घेऊ शकता तुम्ही। आणि असेच व्हिडिओ अपकमिंग मोबाईलचे पाहण्यासाठी आपल्या व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब